For me, according to me, the best missile comes from Thane. वाह, दिवसाची सुरुवात मस्त झाली नवीन गाडी सोबत आणि आपण पेट्रोल भरायला आलोय. पेट्रोल आपल्यात कमी आहे खूप, तुम्ही बघू शकता पेट्रोल खूप कमी आहे आणि आपण पेट्रोल भरून जाऊया लगेच. व्हॉट्सअप एव्हरीवन, ही अर्जुन इज हिअर बॅक अगेन विथ न्यू व्हिडिओ. एव्हरीवन कसं काय, तर आपण चाललो आहे आता मस्तपैकी एक लोकेशन आहे तिकडे चाललो आहे आणि एक फेमस आणि महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त फेमस डिश खायला चाललो आहे. ॲक्च्युली मी नाव नाही सांगणार, पण त्याचे काय एक सेलिब्रिटीज आहेत मोठे मोठे, त्यांनी खाल्लेली आणि त्यांना आवडते ती. मी तुम्हाला पहिले हे बघा. For me, according to me, the best missile comes from Thane. Yeah. In Thane, there's a place called Mamledar. मामलेदार मिसल, yes, हार्ट रिलेट. There we go, man. लोपरेल में भी खुल गया, मैं उधर खाता था. हाँ, लेकिन थाने का जो है वो क्या? Yeah. Best samosas. मी तुम्हाला बोलतो, नाहीतर आपण डायरेक्ट लोकेशनवर भेटूया, नाही तर आपण काय मध्ये रस्त्यामध्ये काय असेल तर ते मी तुम्हाला दाखवेन. ओके, चलो. आपण इथून आलेलो आहे आणि हे आपलं टायगरनगरचं ब्रिज आहे. आपल्याला इथून आपण लेफ्ट मारलं आहे आणि इथून सरळ ठाण्याला जाणार आहे. आणि या सो गुड, चलो. तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या 2 क्लिप सोडल्याच्या नंतर अभिषेक बच्चन आणि राज ठाकरे यांची सगळ्यात फेमस मिसळपाव आहे मामलेदार मिसळ. ह्यांना सगळ्यांना खूप आवडते आणि तेच आपण बघायला चाललो आहे. किती टेस्ट आहे काय आहे हे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, तुम्हालाच कळेल. तुम्ही पाहिलं असेल आता जस्टच मुलुंड चेक नाका गेलेला आहे. मुलुंड चेक नाक्याच्या नंतर तुम्हाला हे फास्टॅगचं भेटतं. कोणाचा फास्टॅग नसेल तर फास्टॅग करू शकता इथून. आणि त्याच्यानंतर मला ना एकदम इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, हे जे जेजुरीला असतं ते काय म्हणतात मला माहिती नाही, बट हे मला खूप जास्त आवडलं. एकदम म्हणजे असं ह्याच्यावर दिवे वगैरे लावले ना, खतरनाक दिसेल रात्रीचं, एवढं भारी होतं ते ठाण्यामध्ये. कुठलं तलाव आहे काय म्हणते, मला वाटतं उपवन लेक असेल बहुतेक, बट सुंदर आहे. पाणी लय घाण आहे, पण हिरवंगार पाणी आहे. ब्युटिफुल. असं वाटतं की फक्त बघत राहावं, काय तोंडाचा शब्द निघत नाहीत असल्या टायमाला. ते मध्ये काय आहे रे, हो इथंच आहे. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत. मामलेदार मिसळ कशी आहे आणि कशी चव आहे ते पाहायला.
आणि आपली म्हणजे पार्किंग नव्हती इकडे, तर मी तिकडे दुकानाच्या समोर लावली आणि त्यांनी बॅनर लावला. आणि ही एंट्री आहे मामलेदार मिसलच्या हॉटेलची. लाईन लावावं लागते, जुनं आहे ना. अरे सगळे लोक येऊन खाते ते वगैरे इकडं मजबूत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण खाऊन गेले तिथं. मस्त आहे. पण इथं टेबल खाली येतं का देणे ती जागा काय माहिती काय. कसं वाटतं रे? बघू आता बटाटा पण असतं ते पहिल्यांदाच बघायला लागलो बटाटा. कशी आहे टेस्ट? तर आपलं झालंय जेवण वगैरे आहे ना. तर आता आपण निघूया. आता वाजलं 11:36 झाले आणि मस्त होतं. ठीक आहे. गाडी अशी इथे लावली आहे, त्याच्यावर हे लावलं त्या दुकानवाल्याने. थँक्यू. बाहेर पाऊस पण येतो एकदम चांगला आणि आपली कटिंग पण होती आता. हे वा. पाऊस एवढा येतोय ना आपल्याला इथेच आता टाइम होणार. आता सध्या झालेत 11:47 झाल्यात. ॲक्च्युली दिसत नव्हतं त्यामुळे ना माझ्या तोंडातून निघला 11:40 आणि वेळ लागेल म्हणजे आपल्याला जायला. आणि इकडेच ते मला वाटतं तलाव आहे कुठला तरी, आपल्याला माहिती नाही. बट इकडे स्ट्रीट फूडचं चांगलंच आहे. पॉक झालं इकडे. स्ट्रीट फूडचं सगळे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत ना. ही आपली गाडी इथे लावली आणि तिकडेच तुम्ही पुढे गेलात ना मामलेदारचं बघा ते दिसत असेल लाल कलरचं. तिथेच मामलेदारचं हे आहे. आणि थोडंसं रेट बुक करूया आणि त्यानंतर जाऊया. वल्ली होते म्हणून त्यांनी जुगाड बघायला लावला. ॲक्च्युली मला सीट कवर बदलायचंच आहे. त्याला असे हे आहे त्यामुळे आपण सीट कवर बदलू. आणि इथूनच आपलं मुलुंड, विक्रोळी, दादर वगैरे जवळच आहे. आणि ॲक्च्युली आपल्याला इकडे हे पाण्याचं हे दिसतं त्यामुळे म्हटलं काय आहे ते चेकआउट करूया ना. ॲक्च्युली पावसाचं मस्त हिरवंगार होऊन जातं ना, त्यामुळे म्हटलं थांबूया काहीतरी बघूया काय आहे. पण इकडे बघा ना टावर, किती टावर आहे. बापरे बाप. आता हे कुठल्या कंपनीचे टावर आहेत ते आपल्याला माहिती. भरपूर टावर आहेत. IIT पवईमध्ये हे मंदिर येतं सुवर्ण टेम्पल करून. आणि पवईमध्ये खूप फेमस आहे. पवईमध्येच येतं IIT पवई आणि खूप मस्त आहे. मग
एकदा व्हिजिट करा तुम्ही सगळं. आणि ॲक्च्युली जाता जाता आम्ही पाहिलं तर क्रिकेट खेळत होतो, म्हटलं थांबूया. आणि ॲक्च्युली मला क्रिकेट बघायला आवडत नाही, जास्त करून खेळायला आवडतं. त्यामुळे बोललो की थांबूया, चांगली कॉमेंट्री वगैरे आणि लाईव्ह यूट्यूब लाईव्ह चालू होतं हे, तर मस्त वाटत होतं बघायला. तर काय आपण आलो इकडे 1 वाजले, बरोबर 1 वाजता आलो आहे. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं काही पण पार्ट आवडला असेल, काही पण, तर कॉमेंट सेक्शन करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज आणत राहीन. आणि मी उद्याचा पण मला चांगला प्लॅन आहे कुठेतरी जायचा, बघूया. तो सक्सेसफुली झाला तर आपण जाऊया. थोडंसं लांब, कमीत कमी 80 किलोमीटर ते 75 या 65 असं आहे, मला कन्फर्म नाही माहिती. बट